क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण जनकल्याण मराठी पत्रकार संघाची कळवण तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक उत्साहात संपन्न. कळवण तालुका जनकल्याण मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल व जिल्हा संघटक चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली कळवण येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बागुल, नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल पटेल, बळीराजा हक्क समितीचे राज्य कार्याध्यक्ष तथा सचिव आशुतोष पवार, पोलीस मित्र समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत आहिरे, भगवान पवार, बळीराजा हक्क समितीचे काशीनाथ गुंजाळ, नाशिक जिल्हा अध्यक्ष माणिकराव निकम आदी उपस्थित होते. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी यांची ओळख परिचय झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले व संघटना बळकट कशी करावी तसेच अन्याय अत्याचार विरोधात कसा लढा द्यायचा याविषयी मार्गदर्शन केले. या बैठकीत खालील पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आशुतोष पवार, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा राज्य सचिव बळीराजा हक्क समिती. चंद्रकांत जोशी, नाशिक जिल्हा संघटक जनकल्याण मराठी पत्रकार संघ. किरण आहिरे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जनकल्याण मराठी पत्रकार संघ. योगेश निकम, कळवण तालुका अध्यक्ष. योगेश बागुल, कळवण तालुका सचिव. दीपक बागुल, कळवण तालुका कार्याध्यक्ष. सुरेश जगताप, कळवण तालुका संघटक. साईम शेख, कळवण तालुका उपाध्यक्ष. रवी शेवाडे, कळवण तालुका उपाध्यक्ष. दीपक आहेर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पोलीस मित्र समिती. महेश कोठावदे, कळवण तालुका अध्यक्ष पोलीस मित्र समिती. मनीषा सानप, कळवण तालुका अध्यक्ष अन्याय अत्याचार निवारण समिती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष योगेश निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष अखिल पटेल यांनी केले. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल, सुरेश जगताप, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.